नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे महाराष्ट्राची इंडियन संगीता. आजचा विषय आहे पुरुष स्त्रियांचे दुश्मन किंवा पुरुष स्त्रीला समजून घेत नसेल तर चालेल, पण एक स्त्रीला समजून घेत नाही ही खूप वाईट गोष्ट आहे. स्त्रीची दुश्मन आहे हे खूप वाईट वाटतं है ना. तर स्त्रीची दुश्मन कशी काय, तुम्ही म्हणाल कशी काय. तर मला म्हणजे आलेल्या अनुभवावरून किंवा आजूबाजूला मी जेव्हा पाहते, आजूबाजूला दिसणारे दृश्य, त्याच्यावरून स्त्रीची दुश्मन आहे. जर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची जेव्हा दोस्त होईल किंवा मैत्रीण होईल, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेईल, तेव्हा स्त्री खऱ्या अर्थाने सुखी होईल, मला असं वाटतं. बरोबर आहे ना. तुम्हाला काय वाटतं? सुखी होईल ना. आत्ता जी स्त्री दुःखी आहे त्याला जास्त कारण एक स्त्रीच आहे. तर तुम्हाला आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच तिची कहाणी सुरू होते. मुलगी ही जन्माला येते ती एक मादी म्हणून, पण तिला स्त्री बनवलं जातं. हे एक स्त्री तिला स्त्रीच्या रूपात बनवते. आता ती स्त्री कोण? तरी ती त्या मुलीची आई. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच एक स्त्री तिच्याजवळ, तिला जास्त संस्कार करणारी जी असते ती एक स्त्री तिच्याजवळ असते. तर ती म्हणजे आई बोलते ना, मुलींनी असं बसावं, मुलींनी तसं बसावं, मुलींनी मोठ्या आवाजात बोलू नये, मुलींनी दिल्या घरी सुखी राहावं, मुलींनी अत्याचार सहन करावा, मी सहन केले तसे तू सुद्धा सहन करायचं, असं आई तिला लहानपणापासून तिला शिकवण देत असते का मुलीच्या जातीने असं वागावं, मुलीच्या जातीने तसं वागावं. तेव्हा मुलीला समजत नसतं, तिला एक माणूस म्हणून कमी वागणूक मिळते आणि एक स्त्री जास्त, तिला स्त्रीपण हे जास्त तिच्यावर लादलं जातं आणि तेव्हापासूनच ती दुःखी राहायला शिकते. म्हणजे दुःखी होत होत जाते. आईनंतर म्हणजे आजी पण असते. आधी आजीसुद्धा तिला शिकवण देते का असं बसायचं, तसं बसायचं, मुलीच्या जातीने काम करायचं, मुलीच्या जातीने जास्त बोलायचं नाही, मुलीच्या जातीने साधं राहायचं. बऱ्याच काही शिकवणी आज्या पण देत असतात. मग आजी पण दुश्मन. त्या मुलीला वाटणार ना का मलाच का शिकवण दिली जाते, माझ्या दादाला का नाही शिकवण दिली जात, दादाला का म्हणजे कमी शिस्त शिकवली जाते, मलाच का एवढं बंधन, असं एखादी मुलगी विचार करते ना. आणि नंतर बहीण, म्हणजे सगळे बहीण नणंद. बहीण कशी दुश्मन असते. आता तुम्ही म्हणाल बहीण कशी, आई ती काही दुश्मन झाली का. पण आई हे म्हणजे दुश्मनासारखंच वाटू लागते हो त्या मुलीला. प्रत्येक मुली ही बोलत नाही, कारण ती आईवर अवलंबून असते. आईला ती उलट उत्तर देऊ शकत नाही, आईला प्रश्न विचारू शकत नाही. आणि एखादी बहीण कशी दुश्मन, तर म्हणजे जेलसी. बहिणीमध्ये जेलसी असते. ती बहीण सुंदर, मी कुरूप, किंवा ती कुरूप जरी असली तरी तिला बुद्धी जास्त आहे, ती हुशार आहे, तिला हे जमतं, त्यामुळं मला ईर्ष्या, तिला ते जमतं, म्हणून ईर्ष्या आणि जलन ह्या कारणाने ती बहिणीची मैत्रीण नाही होत. एक बहीण बहिणीची
क्वचितच मैत्रीण होऊ शकते किंवा काही बहिणी होतात मैत्रिणी, पण त्या वरवरच्या असतील. मला असं वाटतं. मला कसं वाटतं म्हणजे जे आपल्या जगामध्ये जी नाती आहेत किंवा जे आहेत आता, ते सगळे वरवरची आहेत नाती. सगळेच असे खरी नाती कोणीही मिरवत नाही आहे. आतमध्ये प्रत्येकाच्या वेगळं आहे, बाहेर दाखवायचे दात वेगळे आहेत. प्रत्येक माणूस हा आतून वेगळा आहे, बाहेर दाखवताना वेगळा आहे. माणूस म्हणा, स्त्री म्हणा, त्याच्यामध्ये स्त्रीसुद्धा आली. बहिणीचा हेवा, बहिणी जलन, ईर्ष्या ह्या याच्याने ती बहिणीला नेहमी कमी लेखते किंवा बहिणीला सपोर्ट नाही करत. कारण बहिणीला सपोर्ट केला तर ती पुढे जाईल. मग मला पुढं जायचं आहे ना, मग बहिणीला कसं काय मागे घेता येईल, असं होतं. काहीतरी कारण असतं, पण बहीण पण सख्खी मैत्रीण नाही किंवा ती बहिणीच्या अगदी सुखासाठी त्याग करेल किंवा बहिणीला समजून घेईल. ती आधी बहिणीला स्त्री समजेल. आई आधी मुलीला स्त्री समजेल किंवा मुलगी आईला स्त्री समजेल असं नाही. आता मुलगी आई जसं सांगेल तसं वागते, पण मनामध्ये तिच्या तो निर्माण होतो का आई एक माझी दुश्मन आहे म्हणून. प्रत्येक मुलगी अशी बोलत नाही, पण मनामध्ये तिच्या असं वाटू लागतं का ही काय माझी दुश्मन आहे का असं. नंतर बहीण, आता घरामध्ये बहीण, आई, आपली वहिनी असेल. वहिनी पण वरवर असते, पण आतमध्ये तिला पण हेवा वाटत असतो का ही माझी नणंद सुंदर आहे किंवा ही माझी नणंद हुशार आहे, नणंदेला किती आराम आहे किंवा नणंदेचं किती भाग्य भारी आहे, ती श्रीमंत घरात जन्माला आली किंवा नणंद किती भाग्यवान आहे, तिला चांगला नवरा भेटला किंवा नणंद हे असं किती जरी तुम्ही बोललात तरी पण ती मनापासून असं मला नाही वाटत मैत्रीण असेल. हां, असतात. आहे. माझी वहिनी माझी मैत्रीण आहे. अगदी सख्खी मैत्रीण आहे. पण बऱ्याच ठिकाणी नणंद भाऊजाईचा कलह आहे किंवा क्लेश आहे किंवा जळकू वृत्ती आहे. बहिणी-बहिणींमध्ये जळकू वृत्ती आहे. कमीच आपल्याला बघायला भेटतं का अगदी सख्ख्या, अगदी बहिणी एकदम जिवलग मैत्रिणी आहेत. नणंद भाऊजाई जिवलग मैत्रिणी आहेत. आई आणि मुलगी मैत्रिणी आहेत. असं क्वचित नातं बघायला भेटतं. असतीलही, पण क्वचित. हजारात एक, हजारात दोन असे असतील. पण जास्तीत जास्त भारतामध्ये तर कलहच जास्त आहे. जेलेसी जास्त आहे. जो तो स्वतःचा विचार करतोय. स्वतःच्या सुखाचा विचार करतोय. प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीला विसरते का ही पण एक आधी ही स्त्री आहे. त्यामुळं जात माझी असल्यामुळं आधी मी हिच्या सुखाचा विचार करणार. हे आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येकजण आपण विसरून जातो. ती तिथे नणंद आहे, ही इथे वहिनी आहे, असे नाते समोर येतात. नंतर कोण दुश्मन सगळ्या स्त्रियांना माझा खरा म्हणजे राग येईल, पण तुम्ही रागावू नका. जस्ट आपण चर्चा करतो असं म्हणा. माझं काही चुकलं असेल तर मला सगळ्या स्त्रियांनी क्षमा करावी. मी प्रत्येक स्त्रीची ही मैत्रीण आहे आणि मला जे अनुभव येतात किंवा मला जे वाटतं म्हणून मी हे बोलते. तर त्यात माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. पण दुखावून जाऊ नका. जे काय आपण जस्ट बोलतो, चर्चा करतो, त्याच्यातून चांगलं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करूया. चांगलं काहीतरी निघेल. मला जे वाटतंय ते कदाचित चुकीचं असेल, बरोबरही असेल, पण जस्ट आपण बोलूया. तर आता आपण म्हणजे नंतर आई झाली, बहीण झाली, नंतर लग्न झाल्यावर सासू दुश्मन वाटते, है ना. सगळ्यांच्या सासवा नसतील. मी परत एकदा बोलते, हजारात एक चांगली सासू असेल. प्रत्येकीला चांगली सासू मिळते असं नाहीच आहे. सासूसुद्धा म्हणजे कसं, ती नवीन मुलगी येते, मग तिला वाटतं का माझा मुलगा ही घेते का काय, माझ्या मुलाचं प्रेम आता कमी होईल का काय, ती तिचा विचार करते ना.
का आधी माझा मुलगा माझ्यावर प्रेम करत होता, आता सून आली सुनेवर करेल, म्हणून ती यायच्या आधीच ती दुश्मन बनून जाते. ती प्रयत्न करते चांगलं वागण्याचा, पण तिच्यामध्ये सारखं तेच भीती येते का हा मुलगा तिच्याकडे जास्त लक्ष देतो, माझ्याकडे देत नाही, किंवा मी मुलाला लहानाचं मोठं केलं आहे, मी मुलाला लहानाचं मोठं केलं आहे, मग मुलाने माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, किंवा माझं पहिले ऐकायला पाहिजे, आता तिचं का ऐकतो असं. तर मला असं वाटतं मुलाला लहानाचं मोठं केलं म्हणजे काय, ते आपलं कर्तव्य आहे ना, प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. त्याच्यावर तुम्ही त्या मुलांवर ब्लॅकमेल करू नका. मी आधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, मुलाला लहानाचं मोठं करणे म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण आपलं पूर्ण केलेले कर्तव्य. तर तुम्ही मुलांवर त्या अपेक्षांचं ओझं लादू नका. त्यांनी स्वतःहून तुम्हाला सांभाळलं तर सोन्याहून पिवळं, पण जबरदस्ती तुम्ही प्रेम घेऊ नका. त्या प्रेमाला काही अर्थ नसतं. तुमचं कर्तव्य तुम्ही केलं, मुलाचं कर्तव्य मुलाला करू द्या, नाही केलं तर त्याचे कर्म. प्रत्येकाला कर्माप्रमाणे फळं ही मिळतच असतात. तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगली फळं मिळणार ना. तो निसर्गाचा रूल आहे, त्या रूलप्रमाणे आपण वागायला पाहिजे, पण बरेच जण वागत नाही. ही म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे ना, दुःखदायक आहे. तर मी तेच म्हणते, मग सासू तिची मैत्रीण नाही होऊ शकत ना, कारण ती दुश्मन ती स्वतःला म्हणजे ती दुश्मन मानते तिला. आणि ती सासू मग तिला ते थोडंसं शिकवायला जाते, तिला बंधनं टाकायला जाते, तिला सांगायला जाते. मग त्या मुलीला सासू दुश्मन वाटायला लागते. नणंद पण आता वहिनी आली, मग वहिनीचं घर होणार, पहिले माझं राज्य होतं, माझा आता काहीच अधिकार राहणार नाही, सगळा वहिनीचा अधिकार राहणार, ही भीती मनामध्ये येते. त्यामुळं ती नणंद तिची दुश्मन होते. नणंद नंतर कोणी म्हणजे स्त्री बाहेर, ज्या कोणी मैत्रीण असो, कोणी असो, बाहेर जरी आपण फिरायला गेलो, काही केलं, आपण चांगले ऑड कपडे घातले, कुठले घातले, तर पहिले बोलणारी ही स्त्रीच असते. का हिने असे काय कपडे घातले, हिने असा काय मेकअप केला आहे, ही अशी काय वागते. काही जरी चुकलं तरी सर्वात प्रथम बोलणारं कोण असेल तर स्त्रीच असेल. आणि मुलांना संस्कार घडवते ती एक स्त्रीच, मुलीला संस्कार घडवते तीसुद्धा स्त्रीच, घरामध्ये जे रूल चालवते तीसुद्धा स्त्रीच. रामायण जे घडलं ते एका स्त्रीमुळंच घडलं. कैकेयीने जर हट्ट केला नसता तर रामाला वनवासाला पाठवलं नसतं ना, ती पण स्त्रीच होती. द्रौपदीचा अपमान झाला, तिचा अपमान नसता झाला तर महाभारत घडलं नसतं. तिने जर पांडवांना सांगितलं नसतं बदला घ्या तर झालं नसतं ना, ती पण एक स्त्री. तर माझा म्हणायचा उद्देश हा, का स्त्री ही एका स्त्रीसोबत दुश्मनासारखं न वागता एखाद्या मैत्रिणीसारखं, प्रियसीसारखं वागावं. तिने एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करावं, तिच्या भावना ती पटकन समजून घेऊ शकते. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला, तिच्या भावना तिला समजून घेऊ शकते. पुरुषापेक्षा जास्त स्त्रीच समजून घेऊ शकते. आणि आपण असं म्हणजे जास्त करून पुरुषांना दोष देत असतो का पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतो, पुरुषामुळं हे झालं, पुरुषामुळं. पण छुपा कारभार जर तुम्ही बघाल तर छुपा कारभार हा स्त्रीचाच असतो. स्त्री कशामुळेही म्हणा, मी काही स्त्रियांची दुश्मन नाही, मी स्वतः स्त्री आहे, पण तिचा दोष नाही, तिचा आडाळीपणाचा दोष म्हणा, किंवा जागृत नाही आहे ती त्याचा दोष म्हणा, किंवा तिला भीती नाही आहे, तिला माहिती नाही कर्म आहेत, आपण चांगले कर्म करायला पाहिजेत, आपण चांगलं वागूया तर आपल्याला देव सुख देईल, आपल्याला सुख भेटेल. आपण दुसऱ्या स्त्रीचा सुखाचा विचार केला तर आपल्याला सुख मिळेल. ह्याची तिला जाणीव नाही आहे. ह्याची तिला जाणीव झाली असती, करून दिली असती तिच्या आजीनी तिच्या मुलीला, आजीनी मुलीला, मुलीनी तिच्या मुलीला, तिच्या मुलीने तिच्या मुलीला, अशी जाणीव करून 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 प्रत्येक स्त्री ही जागृत झाली असती. जागृत झालेली स्त्री ही अशी अडाणीसारखी वागली नसती ना. म्हणून मी त्या स्त्रियांना दोष नाही देत,
त्यांच्या अडाणीपणाला दोष देते. तर मला असं वाटतं का प्रत्येक स्त्रीनी जागृत व्हायला पाहिजे, अडाणीपणा सोडून द्यायला पाहिजे. मानवता हा धर्म तिने त्याच्या हृदयात तिच्या हृदयात तिने जागृत करायला पाहिजे. स्त्रीचं हृदय हे खूप कोमल आणि पवित्र असतं, किंवा स्त्री ही खूप भावूक असते. स्त्री दुसऱ्यांचं दुःख समजून घेऊ शकते. स्त्री ही काही नाही करू शकत. म्हणून तर म्हण झाली आहे ना, एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं. जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी, अशा आपल्या म्हणी झालेल्या आहेत ना. एक स्त्री काय करू शकते, स्त्रीच्या हातात केवढी ताकद आहे, हे एक स्त्रीने ओळखायला पाहिजे. आणि ती तिचा ताकदीचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता वाईट गोष्टींसाठी एनर्जी ती वेस्ट करते, आणि त्या वाईट गोष्टीत तिची एनर्जी लागल्यामुळे जगामध्ये सगळं वाईट घडतंय. म्हणजे स्त्रीमध्ये किती पॉवर आहे. तर मला असं वाटतं का स्त्रीने ते अडाणीपणा सोडून द्यायला पाहिजे. समजा एक दुसरी स्त्री, समजा आता काही चुका करतात का, समजा नणंद तिच्या आईवडिलांची तिला दया येते, तशी वहिनीला पण आपल्या आईवडिलांची दया येत असेल. किंवा आपण जावयाचा सन्मान करतो, तसं सुनेचा पण सन्मान करायला पाहिजे. सुनेला पण समजून घ्यायला पाहिजे. आपण किती वेळा तरी बघितलंय की एक स्त्री ही तिची जिंदगी खराब झाली म्हणून एका पुरुषाला जबाबदार ठरवते. पण खरंच एका स्त्रीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी पुरुष जबाबदार असतो, तसं स्त्री नसते का? कितीतरी स्त्रिया आहेत का त्या दुसऱ्या स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. तर त्या स्त्रियांबद्दल पण आपण थोडंसं त्यांना जागृत केलं पाहिजे. त्यांना पण समजलं पाहिजे का आपण एक स्त्री आणि दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य आपण कसं काय उद्ध्वस्त करू शकतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे, जेव्हा म्हणजे विवाहबाह्य संबंध असतात किंवा लग्न झालेल्या पुरुषाबरोबर एखादी स्त्री प्रेमात पडते किंवा त्याच्याबरोबर राहते, तेव्हा त्या स्त्रीने विचार करायला पाहिजे का ह्याचं लग्न झालेलं आहे आणि ती एक स्त्री आहे, आपण ह्याच्यासोबत राहतोय किंवा ह्याच्या प्रेमात पडतोय, तर आपण किती मोठी चूक करतोय, आपण त्या स्त्रीवर किती अन्याय करतोय, तिच्यावर किती अत्याचार करतोय, हे त्या स्त्रीनी समजून घ्यायला पाहिजे. जर प्रत्येक स्त्री जेव्हा असं समजेल, तेव्हा बऱ्याचशा स्त्रियांची घरं वाचतील, बऱ्याचशा स्त्रियांचे संसार वाचतील, आणि त्या स्त्रिया सुखी राहिल्यामुळं देव ज्या स्त्रियांनी त्यांच्या दुसऱ्या स्त्रियांचं घर उद्ध्वस्त केलं नाही, त्यांच्या संसारात आग लावली नाही, तर देव त्यांना भरभरून सुख देणार नाही का? देईल का नाही? त्यांचे कर्मा जर चांगले असतील तर त्या कर्माप्रमाणे त्यांना फळं पण चांगली मिळतील ना. तर हे प्रत्येक स्त्रीनी समजून घ्यायला पाहिजे. प्रेम करताना डोळे उघडे ठेवून प्रेम करायला पाहिजे. समोरची व्यक्ती कोण आहे, ती आपल्याला फसवत तर नाही ना, मी नकळत दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त तर करत नाही ना, हे प्रत्येक स्त्रीनी जागृतपणे विचार करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. आपण रोज नारी शक्ती, नारीचे जे मूवीज ते बघतो, त्या मोर्चांमध्ये भाग घेतो, नारी शक्तीबद्दल बोलतो, पण आपण ते बोलण्यापुरतीच वागतो का? प्रत्येक घराघरात प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीवर थोडा तरी अत्याचार करत असते ना, नकळत का होईना, पण प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीवर थोडा अत्याचार करत असते. तर तो अत्याचार तिने थांबवला पाहिजे. तिने अंतर्मनामध्ये विचार करायला पाहिजे का मी जिच्यासोबत असं वागते ती माझी वहिनी आहे, ती माझी सासू आहे,
ती माझी मुलगी आहे आणि आधी ती एक स्त्री आहे. त्यामुळं एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार नाही करणार. आपण कशा न कशा पद्धतीने दुसऱ्या स्त्रीला ती कशी पॉवरलेस होईल हे करण्याचा प्रयत्न करतो. तर हे बरोबर नाही, है ना? एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला पुढे जाण्यापासून रोखत असते. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचं सक्सेस झालेलं रूप पाहू शकत नाही. आणि बहुतेक स्त्रिया ह्या त्यांच्या हालात आणि बरबादीचं कारण काय मानतात तर पुरुष. हे चुकीचं आहे ना? तर इथे कुठे पुरुष आहे? नाही. आजपासून आपण हे पक्क लक्षात ठेवूया की वहिनी, सून, मुलगी, आई, सासू, नणंद, भाऊजे, मामी, काकी, आजी हे सगळ्यांच्या आधी ती कोण आहे? एक स्त्री आहे. हे आपण लक्षात ठेवूया. आणि जेव्हा एक स्त्री काहीतरी नवीन करू पाहत असेल तर तिला प्रोत्साहन द्या, तिला टोकू नका. कारण जर काही एखादा नवीन करू पाहणारी स्त्री, जर एखाद्या स्त्रीने काहीतरी नवीन करायचं ठरवलं जगावेगळं किंवा तिला हवं तसं, तर तिला टोकणारी जास्त करून स्त्रियाच असतात. घरातूनच सुरुवात होत असते. का फॅशन करते, टिकली नाही लावत, किंवा उंच सँडल घालते किंवा उंच हीलचे चप्पल घालते, असं म्हणजे ब्ला काही भरपूर उदाहरणं आहेत की आपण म्हणजे आपल्या आज्या किंवा आपल्या सासवा आपल्याला अनेक काही गोष्टी सांगतात. असं करू नको, असं केलं पाहिजे, असं करते मग ही बिघडलेली सून आहे, ही वाया गेलेली सून आहे, किंवा ही ह्या मुलीला मॅनर्स नाही आहेत, ह्या मुलीला संस्कार नाही आहेत, असं जे बोलणारे आहेत. ह्या जुन्या विचारांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्या आई आणि आजी आणि सासवाच आहेत. तर त्यांनी आधी ठरवायला पाहिजे. त्यांनी जो अत्याचार सहन केला, प्रत्येक स्त्री हे अत्याचार सहन करत करत आले आणि तेच ती अत्याचार दुसऱ्या स्त्रीवर लादू पाहते. तर हे थांबवलं पाहिजे. तिने सहन केलं म्हणून ह्या समोरच्या स्त्रीनी पण सहन करायलाच पाहिजे असं नाही. तर प्रत्येक स्त्रीच्या भावना जपायला पाहिजेत. तिच्या वागण्याचे, तिच्या नवीन काय करण्याच्या कौतुक करायला पाहिजे. तिला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. तर हे प्रत्येक स्त्रियांनी माझा व्हिडिओ बघितल्यावर प्लीज 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 प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आता मी इथे हात जोडू नाही शकत कारण माझ्यासमोर माईक आहे, त्यामुळे पण मनापासून माझी इच्छा आहे हा व्हिडिओ जी स्त्री बघेल तिने मनामध्ये संकल्प केला पाहिजे किंवा ठरवलं पाहिजे की प्रत्येक स्त्री ही माझी मैत्रीण आहे. मी तिला प्रोत्साहन देईन, मी तिला टोकणार नाही. नवीन काही घालू दे, तिने फाटलेले कपडे घालू दे किंवा तिने न घालू दे, तरी पण ती स्तुती तरी पण ती चांगली आहे. तिला वाईट म्हणू नका. स्त्री ही चांगलीच आहे, तिला वाईट म्हणू नका. तिला काही शिकवायच्या भानगडीत पडू नका. तिचं तिला माहिती आहे, तिचं तिला करू द्या, तिचं तिला जगू द्या. बस तिला फक्त तुम्ही प्रोत्साहन द्या, सपोर्ट द्या, प्रोत्साहन द्या. आणि
प्रत्येक स्त्रीचा हेवा करणं, हेवा, जेलसी हे सोडून द्या. प्रत्येक स्त्रीला मदत करणं ही भावना मनामध्ये पक्की गाठ मारून ठेवा. मला माहिती आहे माझा व्हिडिओ मला नाही वाटत स्त्रिया बघतील म्हणून. स्त्रिया कमीच बघतील, कारण स्त्रियांबद्दल जे काही लेख किंवा काय आले म्हणजे असं व्हिडिओ आले, काही आले, तर त्याला प्रोत्साहन इतका मिळत नाही. कारण स्त्री संसारात इतकी गुंतून गेलेली आहे ना, ती स्वतःचा कधी विचारच करत नाही. किंवा तिची जी पॉवर आहे ती नको त्या गोष्टींमध्ये वापरून थकून गेलेली आहे, किंवा नको त्या गोष्टीकडे ती वापरण्यात तिची ती एनर्जी वेस्ट करते, तिची एनर्जी घालवते. तर ते तसं नाही व्हायला पाहिजे. हा व्हिडिओ मला असं वाटतंय प्रत्येक स्त्रीने बघितला पाहिजे, लाईक केला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ म्हणजे शेअर करायला पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. व्हायरल व्हायला पाहिजे. तसं होणार नाही असं मला वाटतंय, पण होईल. हो, अशी समोर प्रार्थना करते किंवा इच्छा व्यक्त करते. प्लीज 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 माझा व्हिडिओ हा बघा, पूर्ण बघा आणि स्त्रीची मैत्रीण व्हा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी आगळा वेगळा विषय घेऊन. माझे विषय तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.